हॅलो सर्वांना. आता आज दिवसभर मी एक बातमी पाहत होते. स्वारगेट एस टी स्थानकात 26 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. मुलगी सकाळी काल 5:30 पावणे 6च्या दरम्यान स्वारगेट एस टी स्थानकात आली आणि तिने तिथे थांबली होती. तिला फलटणला जायची, ती नेहमी जायची. तर तिला माहीत होतं कुठल्या बस फलाटावर बस थांबते का काय, हे सर्व माहिती होतं. आणि तिथं लोक होती भरपूर. परंतु एक माणूस आला आणि तो त्या मुलीला म्हणाला, ताई तुम्हाला कुठे जायचं आहे? तर ती म्हणाली, मला फलटणला जायचं आहे. तर तो तिला म्हणाला, फलटणची बस तर तिकडे लागलेली दुसरीकडे, इथे नाही लागत. तर तरी ती त्याला म्हणाली की नाही नाही, इथेच लागते, मी नेहमी जाते. तो म्हटलं नाही नाही, तिथे आहे बघा, मी तुम्हाला नेऊन दाखवतो. आणि त्यांनी त्या एक दुसरीकडे म्हणजे एक थोडे 5 मिनिटाच्या अंतरावर जिथे एक बस थांबली होती तिथे तो घेऊन गेला. बसच्या सर्व लाईट बंद होत्या. बंद होत्या लाईट, आणि तरी त्या मुलगी म्हणत होती की नाही, ही बस नाही आहे, या बसमध्ये तर कुणी नाही आहे. तरी तो माणूस काय बोलायला तिला की बघा, आतमध्ये जाऊन बघा, सर्व प्रवासी झोपलेले आहेत म्हणून लाईट बंद आहे. तुम्ही आतमध्ये चढून टॉर्च मारून तर बघा, तुमच्या मोबाईलची तुम्हाला दिसतील. असं म्हणताच क्षणी त्या मुलीला जरा विश्वास वाटला आणि ती वरती गेली. वरती गेल्याच्या बरोबर मागून याने जाऊन त्या मुलीवर अतिप्रसंग केला. अतिप्रसंग केल्याच्या नंतर ती मुलगी खूप घाबरली होती, भेदरलेली होती. मग तिने थोड्या वेळाने 9 वाजता तिच्या मित्राला फोन केला. तिच्या मित्राने तिला सांगितलं की जा पोलीस चौकीत जाऊन तुझी कंप्लेंट दे. काय चूक झाली बरं त्या मुलीची? त्या मुलीची एवढीच चूक झाली की त्या माणसावर विश्वास ठेवायचा नव्हता. तो जे सांगत होता त्याला उलटं उत्तरं द्यायची होती. नाही चल, मला नाही, मी जाईन ना, नंतर माझा भाऊ येणार आहे, माझी ताई येणार आहे, माझं हे येणार आहे, मी त्यांची वाट पाहते. कधी पण एकटं कुणी असलं ना, मग सांगायचं माझा भाऊ येणार आहे, हो मी माझ्या भावाची वाट पाहते, माझे वडील येणार आहेत, त्यांच्याबरोबर मी जाणार आहे, वडील गेलेत माझे इथेच जवळ. म्हणजे काहीतरी त्या माणसाला तिने सांगायचं होतं, म्हणजे तो घाबरला असता. प्रत्येक व्यक्ती एकटी बाई बघितली, एकटी स्त्री बघितली तर तिच्याकडे ते सतत बघत असतात की अरे ही एकटी, हिला कसं फसवायचं, हिला कसं हे करायचं, नाही का, सतत त्यांच्या मनामध्ये विचार असतो. तर मुलींनी एकटं असताना किंवा एकटे तुम्ही कुठे बाहेर गेला तर दाखवायचं नाही की मी एकटी आहे किंवा माझ्याबरोबर कुणी नाही आहे. आणि विशेष म्हणजे त्या मुलीने काय केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. सत्य विश्वास ठेवला, विश्वासघात झाला तिचा आणि त्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला. अत्यंत वाईट, अत्यंत घाणेरडी गोष्ट घडली पुणे एस टी स्टँडला. आणि पुणे एस टी स्टँड हे नेहमी गजबजलेले असते, लोक येतात जातात, गाड्या येतात जातात. आता आमच्या इथं पण जवळच एस टी स्टँड आहे ना, शिवाजीनगर एस टी स्टँड. तर माहिती तिथे किती गाड्या असतात, किती लोक येतात जातात, चहावाले, टपरी, काय काय लोक तिथे येतात. म्हणजे येणं जाणं चालूच असतं. ही गाडी आली की ती गाडी आली की ती, जाणाऱ्या वेगळ्या येणाऱ्या वेगळ्या, हे चालूच असतं. म्हणजे लोक तिथं असतात. आणि आता कसं आहे, लग्नसराई आहे तर लोकांना कोणाच्या लग्नाला जायचं असतं, कोणाला कशाला जायचं असतं, तर लोक सकाळीच निघतात. आणि आज सुट्टी होती ना, महाशिवरात्रीची. असं हे बघा. पण त्या मुलीचं एकच चुकलं की तिने पटकन त्याच्यावर विश्वास ठेवला. तिने अजून 1-2 जणांना विचारायला पाहिजे होतं की काय हो दादा, फलटणची गाडी कुठे आहे, कधी येणार आहे? नाही तर सरळ आपलं तिथे असतात ना आपले एस टी महामंडळाचे लोक, त्यांना जाऊन विचारायचं होतं. परंतु असो, आता काय झाली, घटना घडली. परंतु सर्व मुलींनी, एकट्या जाणाऱ्या मुलींनी कधीच आपण एकटं आहे असं समोरच्याला भासवायचं नाही. सतत आपण कोणाच्या तरी फोन आहे जवळ, फोनवर बोलायचं, हा तू येतोस का, हा कधी येणार आहे, मी इथं थांबलेली, असं सतत काही ना काही खोटं का होईना पण आपण ते दाखवायचं असतं, बोलायचं असतं. त्यामुळे आपली बाजू
सेफमध्ये राहते आणि समोरच्याला वागतं नाही कोणीतरी येणार आहे हां या मुलीचं. आणि जोपर्यंत आपण ज्या पाहिजे त्या बसमध्ये किंवा ज्या आपण पाहिजे त्या ठिकाणी आपण पोचत नाही तोवर आपण सतत म्हणायचं, अरे भाऊ आला का तू, येते येते ना मी, आले का दादा तुम्ही, अगं ताई आलीस का, कुठे, मी थांबले इथं. म्हणजे असं आपण मोठमोठ्याने बोलायचं. कारण का समोरच्या आणि आजूबाजूच्या लोकांना पण कळतं की ह्या मुलीचं कोणी ना कोणी आहे हिच्या सोबती आणि येणार आहे. आणि कधीच कोणावर विश्वास ठेवू नका. आता असं झालेलं आहे ना, गावासंगती किडे बी रगडले जातात, हो की नाही. आता मी पण कधी कधी एस टी स्टँडच्या तिथं बस स्टॉपला उभी असते. काही काही मुली मला पण विचारतात, पण त्यांना विश्वास नाही वाटत. त्यांना असं वाटतं काही खोटं सांगतात का काय. पण जे म्हणतात ना खरं सांगणाऱ्यांना पण आता त्रास होईल की नको बाई लोकांचं ऐकायला, आहे की नाही. तर लोकांचं नका ऐकू. तिथे लोक असतात बसच्या ठिकाणी, ते अलाउन्स करतात, चला स्वारगेट आली, मंडई आली, त्यांना विचारा. एस टीचे लोक असतात त्यांना विचारा. रेल्वे स्टेशनवर गार्ड असतात, सिटी असतात, काय असतात ते लोक असतात बरेच, हमाल वगैरे असतात, त्यांना विचारा. त्यांना गाड्याची सगळं माहिती असतं. पण इतर कोणाला लोकाला विचारू नका. आज त्या मुलीवर जो प्रसंग घडला तो अत्यंत वाईट प्रसंग घडला आणि त्याचा मी निषेधच करते. असं कोणाच्याही लेकरासोबत घडू नये, माहिती का. धन्यवाद.